स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मूरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरम् ओझरम् ग्रामो रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम् कुर्यात् सदा मंगलम्. नमस्कार मंडळी, मी अनघा माझ्या सर्व श्रोत्यांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. हिडन सुपरहिट व्हॉइसच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर आले होते काही हिडन व्हॉइसेस घेऊन. तसंच आता काहीतरी हिडन म्हणजे अशी माहिती आपल्या पुराण कथांची की जी कुठेतरी लोप पावत चालली आहे का किंवा त्याच्याबद्दलची फारशी माहिती नाही, अशा काही कथा घेऊन मी आता तुमच्यासमोर येणार आहे. आता आपले सण समारंभाचे दिवस सुरू झाले. आषाढीपासून दिवाळीपर्यंत आपलं ही लगबग सुरूच असते. तर आता गणेश चतुर्थी आली. मला कायम हा प्रश्न पडायचा गणेश चतुर्थीच्या बाबतीमध्ये की माघामध्ये आपण गणेश जन्म साजरा करतो, मग गणेश चतुर्थी साजरी करायचं प्रयोजन काय आहे? हे एक व्रत आहे हे मला आत्ता जी माहिती मिळाली त्याच्यातून कळलं की जे आपल्याकडे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण साजरं करतो. तर ती जी माहिती मला मिळाली आहे ती मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली, म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर ही आता मी तुम्हाला जी गणेश चतुर्थीची कथा सांगणार आहे ती कथा खूप रोचक आहे आणि ती आपल्या पुराणातली आहे. हे असंच असेल असा माझा दावा मुळीच नाहीये, पण असं असू शकतं हे मला कुठेतरी मनापासून वाटतंय, म्हणून मी ही कथा तुम्हाला शेअर करते. नर्मदे किनारी एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती विहार करायला गेले. तिथली शांतता आणि छान प्रसन्न वातावरण बघून पार्वती मातेला वाटलं की आपण इथे छान सारीपाट खेळावं महादेवांबरोबर, म्हणून त्यांनी त्यांची इच्छा महादेवांना सांगितली. अर्थातच पार्वती मातेची इच्छा नाकारणं महादेवांनाही शक्य नव्हतं. त्यांनी कबूल केलं की चला आपण इथे खेळूया. पण मग त्यांनी एक शंका व्यक्त केली की आपण खेळलो तरी आपल्या ह्या खेळाचा निर्णय कोण सांगणार? इथे तर कोणीच नाही आपल्या दोघांशिवाय. पार्वती मातेला पण ते पटलं आणि त्या म्हणाल्या की ठीक आहे. त्यांनी तिथला पालापाचोळा काही काड्या असं गोळा करून एक पुतळा तयार केला. त्या पुतळ्यामध्ये प्राण घातले आणि त्याच्यातून एक मुलगा उत्पन्न झाला, तयार झाला. त्याला सांगितलं की आम्ही सारीपाट खेळणार आहोत आणि ह्या सारीपाटामध्ये कोण जिंकलं कोण हारलं याचं साक्षीदार तुला व्हायचं. सगळ्यात शेवटी तू आम्हाला सांगायचंस की ह्या खेळामध्ये कोण जिंकलं. तो म्हणाला ठीक आहे मी सांगतो. खेळ सुरू झाला आणि दैवयोगाने तिन्ही वेळेला माता पार्वती जिंकली. खेळ संपल्यावरती त्या दोघांनी त्याला विचारलं काय रे ह्या खेळाचा निर्णय काय झाला? तर तो बोलता बोलून गेला की भगवान शंकर जिंकले. माता पार्वतीला प्रचंड राग आला ह्या गोष्टीचा. त्या खूप चिडल्या त्या मुलावर आणि त्यांनी लगेच त्याला शाप देऊन टाकला की तू लंगडा होशील आणि इथे या जंगलात चिखलात खितपत पडशील. तो खूप घाबरला. त्यांनी मातेची खूप विनवणी केली, त्यांची क्षमा मागितली आणि त्याने सांगितलं की हे मी कुठल्याही कारणाने म्हणा किंवा वाईट वृत्तीने वाईट मनाने
असं काही केलं नाही, मलाच कळलं नाही हे माझ्याकडनी चूक ही कशी झाली, मी चुकलोय, मला माफ करा आणि हा शाप माझा परत घ्या किंवा या शापातून मला मुक्त करा. पार्वती मातेला पण त्याची दया आली आणि त्यांनी सांगितलं की काही दिवसांनी इथे नागकन्या येतील, त्या गणेशाचं एक व्रत करतील, त्याचं पूजन करतील, तर ते पूजन, ते व्रत तू कर त्यांच्याकडनं शिकून, म्हणजे तू ह्या शापातून मुक्त होशील. असं म्हणून माता पार्वती गेल्या आणि शंकरही त्यांच्याबरोबर गेले. त्यानंतर काही दिवस तो मुलगा तिथेच तसा खितपत पडला. साधारण वर्षभराने श्रावण महिन्यामध्ये तिथे त्या नागकन्या आल्या आणि त्यांनी त्या गणपतीचं तिथं व्रत केलं. ते व्रत त्यांनी पाहिलं त्या मुलांनी आणि त्या नागकन्यांच्याकडनं ते व्रत त्यांनी शिकून पण घेतलं आणि ते व्रत त्यांनी करायला सुरुवात केली. ते साधारण 12 दिवस त्यांनी ते व्रत केलं आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. ते उद्यापन केल्यावरती श्री गणेश त्याला प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला विचारलं, सांग तुझी काय इच्छा आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला माझ्या आई वडिलांना कैलासावर भेटायला जायचं. त्याला ते शक्य नव्हतं ना, कारण तो लंगडा झाला होता. पण श्री गणेश त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं की तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. आणि तसं झालं. त्याचे पाय व्यवस्थित झाले आणि तो स्वतःच्या पायाने कैलासावरती गेला. कैलासावरती त्याला बघून भगवान शंकरांना पण खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी कुतूहलाने त्याला विचारलं, अरे तू असं कोणतं व्रत केलंस की ज्याच्यामुळे आज तू इथेपर्यंत आलास आम्हाला भेटायला. मग त्यांनी त्या व्रताचं सविस्तर सगळी माहिती दिली. भगवान शंकर म्हणाले, अरे ज्या दिवशी तो सारीपटाचा खेळ झाला त्या दिवसापासून माता पार्वती माझ्यावरती रुष्ट आहे, अजूनही त्या इकडे आलेल्या नाही, तर ह्या व्रताने कदाचित त्या पण परत येतील, म्हणून मी पण हे व्रत करतो. असं म्हणून शंकर महादेवांनी ते व्रत 21 दिवसांचं केलं. त्या व्रतानंतर स्वतः माता पार्वती आपणहून महादेवांच्याकडे परत आल्या आणि त्यांनी विचारलं पण महादेवांना की असं काय तुम्ही केलं की मला इथे येण्याची ओढ लागली. तेव्हा त्यांनी ते व्रत सांगितलं माता पार्वतीने. मातेनी पण ते ऐकलं आणि त्यांनाही असं वाटलं की अरे माझ्या कार्तिकेयाला मी भेटू शकत नाही, तर कदाचित या व्रताच्या योगाने मला तो भेटेल. म्हणून माता पार्वतीने पण तेच व्रत परत 21 दिवसांचं केलं. त्यावेळेला गणपतीला 21 दुर्वा, 21 लाडू, मोदक असं अर्पण केलं, मनोभावे त्याची पूजा केली आणि साक्षात कार्तिकेय माता पार्वतीला भेटायला. कार्तिकेयांच्या मार्फत तेच व्रत त्यांनी विश्वामित्रांना सांगितलं. विश्वामित्रांनी ब्रह्मर्षी पद मिळावं ह्याच्यासाठी हे व्रत त्यांनी पण 21 दिवसांचं केलं. मला असं वाटतं की अशाच या परंपरेतून हे व्रत पूर्वापार चालत आलेलं आहे. त्याच्यामुळे ते व्रत घरोघरी नंतर करायला लागले. त्या गणेशाची आराधना करून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी या हेतूने प्रत्येकाने घरोघरी या व्रताची सुरुवात केली. ती भाद्रपद शुक्ल चतुर्थीला. चतुर्थी ते चतुर्दशी साधारण 12 दिवस, कधी चतुर्दशी 9व्या दिवशी येते, कधी 10व्या, 11व्या, 12व्या. पण तो जो काळ होता तो काळ आणि हा काळ असं बघता साधारण लक्षात येतं की श्रावणानंतर भाद्रपद येतो, म्हणजे त्यांनी कदाचित श्रावण संपल्या लगेच हे व्रत केलं असेल त्या चतुर्थीला, म्हणून ती गणेश चतुर्थी असं म्हणून ते सुरू झालं असेल. पण त्या निमित्ताने घरोघरी हे व्रत केलं जातं. काही ठिकाणी 1.5 दिवस, काही ठिकाणी 5 दिवस, काही जणांच्या घरी 9 दिवस किंवा अनंतापर्यंत हे व्रत केलं जातं. तर अशी ही गणेश चतुर्थीची मला मिळालेली माहिती आहे. माझा दावा नाही असा होईच की हे असंच असेल, पण ही माहिती मला पटली कारण ही पुराणातली आहे आणि पुराण हा पण एक इतिहास आहे असे माझी समजूत आहे, हे माझं मत आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. ही कथेबद्दल तुम्हाला अजूनही काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कथा कशी वाटली ते पण नक्की कळवा. मंगलमूर्ती मोरया. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना.